इथं OP लंब ST आहे, हा लंब आहे ST वरती. जेव्हा LM समांतर, जेव्हा ST, LM आणि ST समांतर जीव आहेत, O केंद्रबिंदू आहे. ON 600 आहे, इथून O ते इथं N पर्यंत 600 आहे. LM ही जी जीव आहे 1600 आहे. तर सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. आपल्याला माहिती असायला पाहिजे, सर्वात मोठी जीवा व्यास असतो. या जर आकृतीमध्ये आपण त्रिज्या काढली तर सर्वात मोठी जीवा काढू शकतो, म्हणजे त्याच्या दुप्पट. तर आपण इथं अशा प्रकारची त्रिज्या तयार होते. इथं होते ना तयार त्रिज्या, इथं त्रिज्या तयार होते. इथं वर्तुळ केंद्र आहे आणि इथं वर्तुळाची कड आहे. आणि या ठिकाणी LM ची लांबी दिलेली आहे 16 आणि हा लंब दुभाजक आहे, म्हणजे इकडं 8 असणार, इकडं 8 असणार, बरोबर. तर मध्यामध्ये दुभागत असतो. इथं 8 आहे, इथं 6 आहे आणि इथं काटकोन तयार होते, म्हणजे कर्णवर्ग, पायथागोरसचं सूत्र, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग किंवा बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. पाया किती आहे 8चा वर्ग, उंची किती आहे 6चा वर्ग, 88 64 66 36, 64 अधिक 36 100. कर्ण वर्ग बरोबर 100, म्हणून कर्ण वर्ग बरोबर 10, म्हणजेच त्रिज्या आली 10. म्हणून सर्वात मोठा व्यास 20 सेंटीमीटरचा असणार आहे.